विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा हे प्रकरण पाहणार आहोत आणि आज आपल्याला यातला जो मुद्दा पाहायचा आहे तो आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ। आता लक्षात घ्या, भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमनानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत होत्या। जसं की तुम्ही 8वीच्या इतिहासामध्ये अभ्यासलेला आहात की भारतामधील संपत्तीचं निस्सारण जे झालं किंवा भारतातील संपत्तीची फार मोठी लूट जी आहे ती ब्रिटिशांनी केली। या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पण एक गोष्ट मात्र आवर्जून या ठिकाणी सांगावी लागते, ते म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्येच ब्रिटिश राजवटीमध्येच भारतामधील पुरातत्वाचा अभ्यास जो आहे तो सुरू झाला आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी काम पाहिलेलं आहे। आता बघा, यांच्या देखरेखीखाली भारतातील अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता हे उत्खनन काय असतं किंवा हे उत्खनन जे आहे ते का केलं जातं हे तुम्ही 6वीला सुद्धा अभ्यासलेलं आहात। जर कुणाला हडप्पा संस्कृतीमधील उत्खननाबद्दल माहिती घ्यायची असेल तर वरती जी लिंक येत आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, म्हणजे 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी जो व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओची लिंक ती तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही जाऊन तिथं उत्खनन आणि हडप्पा संस्कृती याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकाल। तर आपण बोलत होतो की अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन जे आहे ते अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या काळामध्ये सुरू झालं आणि यामध्ये ज्या स्थळांचं उत्खनन प्रामुख्यानं सुरू झालं ही सुरुवातीला बौद्ध धर्मग्रंथामध्ये ज्या स्थळांचा उल्लेख होता अशा स्थळांचं उत्खनन सुरू केलं गेलं होतं। पण पुढच्या काळामध्ये एक फार महत्त्वाची घटना घडली आणि ती घटना होती हडप्पा संस्कृतीचा लागलेला शोध। खरं तर लाहोर आणि मुलतान या दरम्यान रेल्वेचे ट्रॅक टाकण्याचं काम चाललं होतं आणि त्या दरम्यान काही प्राचीन विटा ज्या आहेत त्या सापडल्या आणि त्यातून पुरातत्व खात्याचं जे कुतूहल जे आहे ते निर्माण झालं आणि त्यातूनच उत्खनन त्या ठिकाणी सुरू झालं आणि हे उत्खनन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं ते होते जॉन मार्शल। आणि पुढे चालून भारताचा इतिहास जो आहे तो इसवीसनाच्याही पूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याही अगोदरपर्यंत जाऊ शकतो हे त्यातून सिद्ध झालेलं आहे। भारतामध्ये आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेलं आहे। म्हणजे सुरुवातीचा जर टप्पा आपण अभ्यासला तर आपल्या असं लक्षात येईल की इतिहास लेखनाबद्दल किंवा भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आधुनिक काळातील सुरू होते ते मुख्यतः ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताच्या इतिहासासंबंधी लिहिलेल्या ग्रंथामधून ती सुरू झाल्याचं आपल्याला सांगावं लागतं। आणि याच्यामधलं जे 3 महत्त्वाची उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत त्यातलं पहिलं जे महत्त्वाचं उदाहरण आहे ते उदाहरण जेम्स मिल यांचं आहे। आता बघा, या सगळ्या इतिहासकारांच्या लेखनावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जो आहे तो स्पष्टपणे आपल्याला जाणवतो। आता जेम्स मिल यांनी जे भारताच्या इतिहासासंबंधी ग्रंथ लिहिले त्याचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचं। खरं तर 3 खंड होते ते आणि ते 3 खंड 1817ला प्रसिद्ध झाले आणि ब्रिटिश अधिकाऱ्यानं भारताच्या इतिहासासंबंधी लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता। आपण जेम्स मिल यांच्या ग्रंथाबद्दल बोलतोय आणि हा जो काही ग्रंथ आहे त्यांचा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा, या ग्रंथामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं जाणवतं की पूर्वग्रह दूषित दृष्टी आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा इतिहासासाठी जो मुद्दा लक्षात घ्यावा लागतो वस्तुनिष्ठ दृष्टिकोन। मात्र जेम्स मिल यांच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आता बघा, असाच एक दुसरा इतिहासकार या कालखंडामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन। आता खरं तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई इलाखा जो होता त्या काळामध्ये भारतामध्ये 3 इलाखे होते। इलाखा त्याला नंतरच्या काळामध्ये प्रांत असं म्हणलं जावं लागलं, मुंबई, मद्रास आणि कोलकाता किंवा बंगाल इलाखा। तर त्यातल्या मुंबई इलाखा जो होता या मुंबई इलाख्याचे गव्हर्नर म्हणून त्यांनी 1819 ते 1827 या कालखंडामध्ये काम पाहिलेलं होतं आणि त्यांनी भारताच्या इतिहासासंबंधी एक ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या ग्रंथाचं नाव मी तुम्हाला सांगतोय, द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेला भारताच्या इतिहासासंबंधीचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे। आता बघा, जेम्स मिल आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या दोघांच्या ग्रंथाच्या नावामध्ये सारखेपण आहे।
पण मी कसं लक्षात ठेवलंय, तर मी माझी पद्धत तुम्हाला सांगतो. मी असं लक्षात ठेवलं की जेम्स मिल हे नाव लहान आहे आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव तुलनेनं मोठं आहे, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्यानंतर दुसरं जे नाव आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, यांचं नाव थोडंसं मोठं आहे आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव जे आहे ते लहान आहे, म्हणजे अपोजिट असं लक्षात ठेवलंय, अ हिस्ट्री ऑफ इंडिया. एवढा जर फरक तुम्ही लक्षात ठेवला तर परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसाही प्रश्न आला तरी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सहजपणे लिहू शकता. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा यातला आपल्याला बघायचा आहे. आता लक्षात घ्या की भारताच्या इतिहासामध्ये मराठा साम्राज्य ज्याला म्हणतो आपण, या साम्राज्याचा कालखंड अत्यंत महत्वाचा आहे. आपण राष्ट्ररक्षक मराठे असं म्हणतो, कारण की मराठ्यांनी भारताच्या राष्ट्र असण्याची गरज जी आहे ती निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि मराठ्यांनीच खऱ्या अर्थानं भारतासंबंधीचा राष्ट्राचा विचार, राष्ट्र या नात्यानं विचार जो आहे तो केलेला आहे. तर या भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या अशा एका प्रकरणाबद्दल ब्रिटिशांनी जो इतिहास लिहिला तो सुद्धा आपल्याला असं दिसतं की तो पूर्वग्रह दूषित आहे. त्यातलं फार प्रसिद्ध असं नाव जे आहे ते आहे जेम्स ग्रँड डफ. आता हे जेम्स ग्रँड डफ नावाचा जो अधिकारी होता, त्या अधिकाऱ्यानं द हिस्ट्री ऑफ द मराठाज नावाचा ग्रंथ लिहिला, द हिस्ट्री ऑफ द मराठाज नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ जो आहे तो 3 खंडामध्ये आहे आणि भारतीय संस्कृती असेल किंवा इतिहास असेल यांना कमी लेखण्याची वृत्ती जी आहे ती या जेम्स ग्रँड डफ याच्या लेखनातही तुम्हाला दिसून येते. आता बघा, मी थोडंसं याला जोडून 2 महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगू शकतो की ग्रँड डफ यानं जे काही लिहिलं याचा प्रतिवाद सुद्धा त्या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता कोण केला प्रतिवाद त्याचा, तर याचा पहिल्यांदा प्रतिवाद जो केला ते होते नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि दुसरे होते विका राजवाडे. आता या दोघांनी प्रतिकार केला, पण त्याशिवाय अजून एक फार महत्वाची व्यक्ती आहे ज्यांनी ग्रँड डफ याच्या लेखनातील उणिवा ज्या आहेत त्या स्पष्टपणे अधोरेखित केल्या. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे द राईज ऑफ मराठा पॉवर. त्याला मराठीमध्ये म्हणायचं मराठी सत्तेचा उत्कर्ष. आणि या मराठी सत्तेचा उत्कर्ष नावाच्या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा साम्राज्याचा उदय हे काही अचानक घडलेली घटना नाहीये, तर ही घटना, या घटनेची पार्श्वभूमी जी आहे ती काही शतकापासून निर्माण होत होती आणि त्यातूनच हा मराठा साम्राज्य जे आहे ते मराठा साम्राज्य निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे अनेक प्रतिवाद जे आहे ते त्या काळामध्ये झाले. पुढच्या टप्प्यामध्ये त्याचेही आपण काही उदाहरणं बोलू. आता एक मुद्दा मला वाटतं आपला राहून गेला, तो म्हणजे राजस्थानचा इतिहास जो लिहिला गेला तो कर्नल टॉड नावाच्या एका अधिकाऱ्याने लिहिला होता. आणि त्या कर्नल टॉड याच्या लेखनामध्येही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एक मात्र महत्वाचा ग्रंथ आहे विल्सन हंटर यांचा, आणि त्यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. तो मात्र ज्याला आपण म्हणतो पूर्वग्रह विरहित असा ग्रंथ होता. त्याच्यामध्ये निपक्षपातीपणा जो आहे तो त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताच्या इतिहासासंबंधी जे लेखन केलं त्याची काही महत्वाची उदाहरणं जी आहेत आपण पाहिलेली आहेत. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि भारतीय इतिहास लेखनामधील काही तात्विक प्रणालीचा आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. आता या भारतीय इतिहासातील ज्या तात्विक प्रणाली आहेत त्यातली पहिली आहे वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी इतिहास लेखन. आता ही वसाहत म्हणजे काय, तर भौगोलिक शोधानंतर युरोपातल्या अनेक देशामधील, विशेषतः पोर्तुगाल असेल, इंग्लंड असेल किंवा फ्रान्स असेल किंवा डेन्मार्क असेल किंवा हॉलंड असेल, अशा वेगवेगळ्या देशातील लोकांनी जगाच्या अनेक भागामध्ये जाऊन आपल्या वसाहती ज्या आहेत त्या स्थापन केल्या. आणि भारतामध्ये तुम्हाला माहित आहे हे सगळेच भारतामध्ये कमी अधिक प्रमाणात आले, पण ज्यांना आपला प्रभाव भारतामध्ये निर्माण करता आला ते ब्रिटिश होते. आणि या लोकांनी सुद्धा भारतामध्ये आल्यानंतर व आपल्या वसाहती स्थापन केल्यानंतर त्या वसाहतवादातूनच काही वेगवेगळ्या लेखनाला प्रारंभ जो आहे तो झाल्याचा आपल्याला दिसतो. खरं तर त्या वसाहतवादाला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून झालेलं ते लेखन आहे. आता याच्यामध्ये कोण होते, जसं की आता आपण बोललेलो आहे, तर ब्रिटिश अधिकारी होते आणि दुसरे कोण होते तर ख्रिश्चन धर्मप्रसारक होते. ख्रिश्चन धर्मप्रसारक होते. आणि या सगळ्या लोकांच्या लेखनातील एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची होती, गौण म्हणजे कमी दर्जाची आहे असं दाखवण्याचा
प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे. म्हणजे खरं तर हा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे. या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनाचा प्रभाव त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता याचं एक फार सुंदर उदाहरण, महत्वाचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. 1922 ते 1937 या दरम्यान जो ग्रंथ प्रसिद्ध झाला त्या ग्रंथाचं नाव आहे केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं या ग्रंथाचे 5 खंड प्रकाशित झालेले होते आणि तो ग्रंथ आपल्याला वसाहतवादी इतिहास लेखनाचं एक अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून सांगता येईल. आता या वसाहतवादी इतिहास लेखनावर फारसा प्रश्न येण्याची काही शक्यता नाहीये, म्हणून मी हा मुद्दा जो आहे तो आता स्किप करून पुढे जातोय. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे पूर्वेकडील संस्कृतीला महत्व देणारं इतिहास लेखन सुद्धा या कालखंडामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काय झालंय बघा, युरोपमधील काही अभ्यासक होते. या अभ्यासकांना पूर्वेकडील संस्कृती असेल किंवा देश असतील यांच्याबद्दल कुतूहल जे आहे ते जागृत झालं आणि त्यातून काही आदर किंवा कौतुक असलेले काही अभ्यासक त्या काळामध्ये निर्माण झाले. त्या लोकांना म्हणजे ज्या लोकांनी अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून लेखन केलं त्या इतिहास लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असं म्हणायचं. हा एक मुद्दा झाला. आता बघा, हे जे प्राच्यवादी अभ्यासक होते या अभ्यासकांनी काय केलंय तर संस्कृत ही एक अत्यंत प्राचीन अशी भाषा आहे आणि या संस्कृत भाषेमध्ये आणि युरोपातील भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. साधर्म्य म्हणजे सारखेपणा. संस्कृत भाषेमधील काही भाग आणि त्या युरोपियन भाषेमधील भाग यामध्ये काय सारखेपणा याचा अभ्यास केलाय आणि त्यातूनच त्यांनी वैदिक वाङ्मय इसवी पूर्व 1500 शतकामध्ये भारतामध्ये जे निर्माण झालेलं होतं वैदिक वाङ्मय, त्या वैदिक वाङ्मय असेल किंवा संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यातूनच त्यांच्या असं लक्षात आलं की संस्कृत ही भाषा इंडो युरोपियन भाषांची एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि यातला एक फार महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. तो मुद्दा असा आहे मित्रांनो की भारतामध्ये साधारणपणे इसवी सन 1784 मध्ये कोलकाता या ठिकाणी विल्यम जोन्स नावाच्या एका अधिकाऱ्यानं एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी जी आहे ती स्थापन केली आणि ही जी एशियाटिक सोसायटी होती त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास याचा अभ्यास जो आहे त्या अभ्यासाला चालना मिळाली. आता बघा, विल्यम जोन्स यांच्या नावा इतकंच महत्वाचं दुसरं एक नाव आहे आणि ते नाव आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. हा जर्मन अभ्यासक आहे आणि हा फ्रेडरिक मॅक्स म्युलर जो आहे यांनी संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील एक अतिप्राचीन भाषा किंवा अतिप्राचीन शाखा होती अशी मांडणी केलेली आहे. त्यांना संस्कृत भाषेमध्ये संस्कृत साहित्यामध्ये रस होता, त्यांना आवड होती त्याची आणि म्हणूनच की काय त्यांनी हितोपदेश नावाच्या एका संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. तुम्हाला हा प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्नासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बघा, परत एकदा सांगतो, फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे, भाषांतर केलेलं आहे. तसंच त्यांनी द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट नावानं 50 खंड जे आहेत ते संपादित केले आणि त्यांनी ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम केलं आणि जे 4 वेद होते त्यातला एक म्हणजे ऋग्वेद आणि ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. याशिवाय त्यांनी ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद सुद्धा केलेला आहे. म्हणजे बघा, या प्राच्यवादी इतिहास लेखनाच्या परंपरेमधील एक अत्यंत महत्वाचं काम फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. असं जरी असलं तरी अलीकडच्या काळामध्ये एक एडवर्ड सैद नावाचा विद्वान होऊन गेला आणि त्याला असं वाटतं की ह्या प्राच्यवादी इतिहास लेखनाच्या मांडणीमध्ये सुद्धा साम्राज्यवादाबद्दलचा एक छुपा हेतू दडलेला होता, अशी एक त्यांनी मांडणी केलेली आहे. असो, त्याबद्दल आपण इथं जास्त बोलण्याचं कारण नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा घेणार आहोत, तो आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता थोडंसं मी तुम्हाला राष्ट्रवाद हा शब्द जो आहे तो सांगू इच्छितो. राष्ट्रवाद हा शब्द जरी नॅशनलिझम या शब्दापासून बनलेला असला किंवा या राष्ट्रवाद या शब्दामध्ये वाद असा शब्द आला असला
तरी याचा संबंध कुठल्याही भांडणाशी वगैरे नाहीये किंवा विरोधाभास त्याला म्हणतो आपण, त्याच्याशी नाहीये. राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाविषयी वाटणारं प्रेम, आपुलकी किंवा आपल्या देशाविषयी वाटणारा आदर जो आहे त्याला राष्ट्रवाद असं म्हणायचं. आता बघा, भारतामध्ये विशेषतः 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली आणि ही इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाल्यानंतर अनेक लोक जे आहेत ते शिक्षण घेऊ लागले. काही लोकांनी तरी इंग्लंडमध्ये जाऊन वेगवेगळ्या पदव्या ज्या आहेत त्या घेतल्या. बॅरिस्टरच्या पदव्या घेणाऱ्यांचं प्रमाण त्या काळामध्ये त्यांना फार महत्त्व त्या काळामध्ये होतं. आणि हे लोक ज्यावेळेस ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये कालखंडामध्ये काम करू लागले तर त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारताची आत्मजाणीव जागृत करण्याचं काम जे आहे त्याकडं त्यांचा कल दिसतो. आणि असं लेखन ज्या लोकांनी केलं त्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हणतात. काय म्हणतात? राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हणतात. आता मुंबई, पंजाब, उत्तर प्रदेश मधला काही भाग आणि बंगाल हे त्या काळामध्ये भारतामधले अत्यंत महत्वाचे असे या सगळ्याचे केंद्र होते असं म्हणू आपण, महत्वाची ठिकाणं होती. आणि महाराष्ट्र तरी त्याचा खरं तर फार महत्वाचा महाराष्ट्राचा वाटा आहे. मुंबई असेल, पुणे असेल या भागामध्ये. आता पहिलं नाव कुठलं येतं बघा, पहिलं नाव येतं विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं. आता या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी लेखनाला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता ब्रिटिशांनी जे लेखन केलेलं होतं मी तुम्हाला अगोदर पण बोललेलो आहे की त्याच्यामध्ये पूर्वग्रह दूषित अशा दृष्टिकोनाचा समावेश जो आहे तो होता. आणि या सगळ्याकडनं बाहेर काढून राष्ट्रवादी लेखन करण्यामध्ये मी तुम्हाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं आत्ताच नाव सांगितलं. अजून ज्या लोकांनी महत्वाची भूमिका बजावली त्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते, त्यानंतर राघव भांडारकर म्हणजे रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते, त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते, याशिवाय त्याच्यामध्ये राजेंद्रलाल मिश्र होते, रमेशचंद्र मुजुमदार होते, काशीप्रसाद जसवाल होते, राधाकुमार मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी होते, अनंत सदाशिव आळतेकर होते. अनेक राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं आपल्याला उदाहरणादाखल सांगता येतील. तर बघा, या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की वेगवेगळ्या पद्धतीनं हे राष्ट्रवादी लेखन झालेलं आहे. आता थोडंसं मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतो की मध्येच वि क राजवाडे यांचा भाग जो आहे तो आलेला आहे. पण मी आता हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा मुद्दा जो आहे तो कम्प्लीट करतो आणि नंतर आपण सेपरेट वि क राजवाडे यांचं इतिहास लेखनातील योगदान जे आहे ते पाहणार आहोत. मी असं बोलत होतो की काही उदाहरणं आपण पाहिली की ज्या लोकांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा महत्वाचा टप्पा जो आहे तो पार केलेला आहे. आता बघा, भारतामधील राष्ट्रवादी इतिहास लेखन जे होतं या राष्ट्रवादी इतिहास लेखनाला स्वातंत्र्य लढ्याला सुद्धा प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. यातलं सगळ्यात ठळक जर उदाहरण सांगायचं झालं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखनाबद्दल सांगावं लागेल. त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ लिहिला. अगोदर अशी एक दृष्टी होती की 1857चा जो काही स्वातंत्र्य संग्राम होता त्याला अगोदरच्या काळामध्ये शिपाई गर्दी, उठाव असं म्हणलं जायचं. पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले होते ज्यांनी सांगितले की हे तसं काही नव्हतं, तर हा स्वातंत्र्य संग्राम होता. भारतातील ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भारतीय लोकांनी एकत्र येऊन दिलेला हा लढा होता हे पहिल्यांदा सांगण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं एक महत्वाचं उदाहरण आहे. लक्षात घ्या, या राष्ट्रवादी इतिहास लेखनाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम असा आपल्याला दिसतो की राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळेच पुढे चालून प्रादेशिक इतिहास लेखन जे आहे त्या इतिहास लेखनाला चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडं आणि इतिहासाकडं इतिहासकारांचं स्वतंत्रपणे लक्ष जे आहे ते या कालखंडामध्येच वेधलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेमध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन असा मुद्दा आला तर तुम्हाला हेच उत्तर लिहायचंय, किंवा जर तुम्ही प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली असा प्रश्न आला सकारांमध्ये तरीही तुम्हाला हेच उत्तर लिहायचंय. फक्त शेवटचा जो भाग आहे तो 2 ओळीचा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावा लागणार आहे, बाकी वेगळं काही नाहीये. अजून एक फार महत्वाचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, तो मुद्दा आपला आपण स्किप करून पुढे आलो होतो, तो आहे की इतिहास लेखनामध्ये वि क राजवाडे, इतिहासकार वि क राजवाडे यांचं काय महत्वाचं योगदान आहे. लक्षात घ्या बरं का, हा प्रश्न जो आहे तो 3 गुणांचा आहे.
वि.का. राजवाडे हे अत्यंत महत्वाचं असं ऐतिहासिक लेखन करणारे इतिहासकार म्हणून संबंध जगामध्ये ओळखले जातात. इतिहास लेखन असेल किंवा भाषाशास्त्र असेल, व्युत्पत्ती असेल, व्याकरण असेल आणि अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून आम्ही वि.का. राजवाडे यांना ओळखतो. आता बघा, यांनी एक फार महत्वाचा दृष्टिकोन सांगितलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ब्रिटिशांनी भारताचा इतिहास लिहिला, हे अगोदर आपण वेगवेगळे उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. पण वि.का. राजवाडे यांनी एक महत्वाचा मुद्दा असा मांडला की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असं का म्हणतात? कारण ब्रिटिशांनी जो भारताचा इतिहास लिहिला, म्हणजे ग्रँड डफचं उदाहरण परत आपल्याला घेता येईल, ते त्यांच्या अँगलने लिहिलेला होता. म्हणजे आपल्या संस्कृतीला, आपल्या इतिहासाला कमी लेखण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या काळात झालेला आहे. मी पण असंच पाहिलेलं आहे की हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास लिहिताना सुद्धा अनेक इतिहासकारांनी फारसं विस्तारानं लिहिलेलं नाहीये. त्याच्यामधल्या महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या घटनांचाच त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख जो आहे तो टाळलेला आहे. म्हणून मी प्रयत्न करतोय की हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास आपणच लिहायचा. आपण का लिहायचं? कारण आपण त्या भागातले आहोत आणि त्या भागातले असल्यामुळे तो इतिहास जो आहे तो आपण जास्त समरसपणे लिहू शकतो. मला वि.का. राजवाडे यांचा हा दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा वाटतो. आणि वि.का. राजवाडे यांनी हा दृष्टिकोन मांडून फक्त ते थांबले नाहीयेत, तर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असं शीर्षक असणारे किती 22 खंड जे आहे ते प्रकाशित केलेले आहेत. आजही मराठ्यांचा इतिहास लिहायचा असेल तर वि.का. राजवाडे यांनी संकलित केलेल्या मराठ्यांच्या इतिहासाचे जे 22 खंड आहेत याचा आधार घेतल्याशिवाय कुठल्याही इतिहासकाराला मराठ्यांचा इतिहास जो आहे तो लिहिता येत नाही. इतकं महत्वाचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि त्यातील त्यांच्या अभ्यासपूर्ण अशा ज्या प्रस्तावना आहेत त्या प्रस्तावना खरोखर अत्यंत महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या, वि.का. राजवाडे काय म्हणतात? ते असं म्हणतात की इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी किंवा सत्तांतरासाठी केलेल्या कटकारस्थान आणि युद्ध यांच्याच हकीकती नाही आहेत इतिहास म्हणजे, अशा प्रकारची मांडणी जी आहे ते त्यांनी केलेली आहे. आणि दुसरा त्यांचा मुद्दा जो आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे इतिहास लेखनासाठी. ते म्हणतात की अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहासाचं लेखन झालं पाहिजे. लक्षात घ्या, वि.का. राजवाडे काय म्हणतात? अस्सल कागदपत्रांच्या आधारेच इतिहासाचं लेखन जे आहे ते झालं पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी जी आहे ते वि.का. राजवाडे यांनी केलेली आहे. मित्रांनो, इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का. राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलेलं होतं, जे मंडळ आजही कार्य करतं. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून इतिहास लेखनासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येतात. वेगवेगळ्या इतिहासकारांना त्या ठिकाणच्या साहित्याचा उपयोग जो आहे तो करून इतिहास लेखनासाठी त्यांना मदत जी आहे ते होत असते. तर अशा पद्धतीनं आज आपण काही महत्वाच्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन हा मुद्दा जो आहे तो पाहणार आहोत. तो मुद्दा महत्वाचा आहे, तो मुद्दा आपण पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला असे सांगू इच्छितो की तुम्ही हे व्हिडिओ जे आहेत ते शेवटपर्यंत बघा. माझ्या असं लक्षात येतंय की काही विद्यार्थी अत्यंत कमी काळ हा व्हिडिओ बघतायत आणि हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला या प्रकरणाची लिंक जी आहे ती लागणार नाहीये. तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या तासामध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.